UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। महाविकास आघाडी सकाळी 11 वाजता पुणे मेट्रोचं उद्घाटन करणार। उद्घाटनाला उशीर होत असल्याने प्रवाशांचे हाल होत असल्याचा आरोप। मेट्रो स्टेशन परिसरात पोलीस बंदोबस्त। पंतप्रधान मोदी रविवारी पुणे मेट्रोचं ऑनलाईन उद्घाटन करणार। भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचंही मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा आज निकाल। सकाळी 9 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार। ठाकरे गटाची युवा सेना आणि अभाविपमध्ये थेट लढत। राज ठाकरे आजपासून 2 दिवस विदर्भ दौऱ्यावर। 11 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार। अमरावतीमध्ये राज ठाकरेंचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर। अजित पवारांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज अहमदनगरमधील श्रीरामपूर बंदची हाक। शिवरायांच्या स्मारकासह श्रीरामपूर जिल्हा घोषित करण्याची मागणी। बदलापूर प्रकरणामधील आरोपीच्या कुटुंबाची अंत्यसंस्कारासाठी वणवण। कळव्यानंतर अंबरनाथमध्येही अक्षयचा मृतदेह दफन करण्यास मनसेचा विरोध, तर कायदा सुव्यवस्थेचं कारण देत अंबरनाथ नगर परिषदेनं सुद्धा परवानगी नाकारली। अक्षयचा मृतदेह दफन करायला जागा मिळत नसल्यानं कुटुंबाची हायकोर्टात धाव। मुंबई हायकोर्टात आज जागेसाठी अर्ज दाखल करणार अक्षय शिंदेचे वकील अमित कटारनवरेंची माहिती। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरून सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई। शिंदे आणि फडणवीस दोघेही स्वतःला सिंघम समजतायत। संजय राऊतांचा टोला, तर सिंघम होण्याची स्पर्धा चांगली पण शक्ती कपूर होण्याची नाही, नितेश राणेंचं प्रत्युत्तर। जामखेड तालुक्यामधल्या एसआरपीएफ केंद्राच्या लोकार्पणाच्या मुद्द्यावरून मोठा वाद। एसआरपीएफ केंद्रामध्ये जाण्यापासून रोखल्यानंतर रोहित पवार आणि पोलिसांमध्ये झटापट। काही काळ तणावाचं वातावरण। धर्मवीर 2 सत्य घटनेवर आधारित, सर्वांना आवडेल। धर्मवीर 3 येईल तेव्हा त्याची पटकथा मी लिहिणार। धर्मवीर 2च्या ग्रँड प्रीमियरवेळी फडणवीसांचं विधान। केंद्रीय निवडणूक आयुक्तांचा 2 दिवस महाराष्ट्र दौरा। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार रात्री मुंबईमध्ये दाखल। विधानसभा निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेणार। 1 ऑक्टोबरपासून राज्यामध्ये 110 कापूस खरेदी केंद्र सुरू होणार। भारतीय कापूस महामंडळाची हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात माहिती। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या यंदाच्या सोडतीमध्ये पुनर्विकास प्रकल्पामधील 370 घरांना मागणी। योजनेमधील ओशिवरामधील एका घरासाठी 765 अर्ज, 546 अर्जदारांनी अनामत रक्कम भरली। कल्याणमध्ये मुसळधार पावसामुळे स्टेशन परिसरातील रस्ता पाण्याखाली। पाण्यातून मार्ग काढत चाकरमानी आणि वाहन चालकांचा प्रवास। पालिकेकडून पाण्याचा निचरा करण्यासाठी 3 पंप कार्यरत। रत्नागिरीच्या खेड तालुक्यामधल्या जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पावसाचा जोर कायम राहिल्यास बाजारपेठेमध्ये पाणी शिरण्याची शक्यता। अतिवृष्टीचा राज्यामधील 12 जिल्ह्यांना फटका। 33,000 हेक्टरवरील पिकं पाण्यात। सोयाबीन, मका, उडीदसह कापूस, कांदा आणि भाजीपाल्याचं नुकसान। बिल्किस बानो प्रकरणी गुजरात सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। दोषींच्या सुटकेवर राज्याविरुद्ध केलेल्या टिप्पण्या रद्द करण्याची याचिकेतून मागणी करण्यात आली होती। भारत विरुद्ध बांगलादेशमध्ये आजपासून दुसरा कसोटी सामना। पहिल्या सामन्यामधील पराभवानंतर बांगलादेश रणनीती बदलणार, तर भारतीय संघ विजयी लय कायम राखण्यासाठी सज्ज। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।